मालेगाव येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात टायपिंगच्या परीक्षेसाठी चोपडा तालुक्यातील चहार्डी येथून आलेला विद्यार्थी बेपत्ता होता। त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय। परीक्षा दिल्यानंतर 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा छावणी पोलीस स्टेशन समोर सुरू असलेल्या बांधकाम इमारतीच्या एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे। कुलदीप उर्फ भट्टू सुधाकर पाटील, वय वर्ष 26 असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। स्वतःच्या शर्टनं गळफास घेतल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून त्याने आत्महत्या का केली असा प्रश्न त्याचे पालक आणि नातेवाईकांना पडला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की जळगावच्या चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील कुलदीप पाटील हा मालेगावच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात 19 जून रोजी टायपिंगची परीक्षा देण्यासाठी आला होता। दुपारी 11 ते 12:30 या वेळेत त्याने टायपिंगची परीक्षा दिली। परीक्षा दिल्यानंतर पेपर चांगला दिल्याचे त्याने पालकांना सांगितले, मात्र त्यानंतर कुलदीप घरी परतला नाही। त्यामुळे त्याला अनेक वेळा फोन करण्यात आले, मात्र त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता। त्यामुळे त्याचे पालक चिंतित झाले। दुसऱ्या दिवशी कुटुंबीय आणि काही नातेवाईकांनी त्याचा मालेगावसह इतर ठिकाणी शोध घेतला। कुलदीपचा शोध न लागल्याने पालकांनी कॅम्प भागात असलेल्या छावणी पोलीस स्टेशन मध्ये कुलदीप बेपत्ता असल्याची तक्रार देखील केली। काल सकाळी छावणी पोलीस ठाण्यासमोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नागरिकांसह खोलीत प्रवेश केला असता खोलीतील पाईपाला शर्टने गळफास घेतलेला तरुण दिसून आला। त्याचा मृतदेह कुजलेला होता। याची माहिती बेपत्ता कुलदीपच्या नातेवाईकांना देण्यात आली। कुलदीप टायपिंगची परीक्षा देण्यासाठी आला होता, तसेच परीक्षा चांगली गेल्याचा निरोप देतो। त्यानंतर मात्र त्याचा मोबाईल बंद येतो। 3 दिवसांनंतर त्याचा गळफास घेतलेला मृतदेहच आढळून येतो। यामुळे त्याचे पालक आणि नातेवाईकांना मोठा मानसिक धक्का बसलाय। कुलदीपने आत्महत्या का केली, त्याचा घातपात तर करण्यात आला नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात असून पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलाय।